आता आपण पाचवं जे एक्झाम्पल आहे ते आपण बघूया. x इज इक्वल टू 3 cos t मायनस 2 cos क्यूब टी. म्हणजे आता फंक्शन थोडंसं मोठं घेतलंय आणि त्याच्यानुसार आपल्याला उत्तर काय मिळतं ते बघूया. एक्स फंक्शन लिहिलेलं आहे बघा. y इज इक्वल टू 3 sin t मायनस 2 sin क्यूब टी. एक कॉस मध्ये फंक्शन आहे, एक साइन मध्ये फंक्शन आहे. जिथं आपल्याला जर कदाचित ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले वापरावे लागले, डबल अँगल असू दे, ट्रिपल अँगल असू दे किंवा इतर कोणताही असू दे, तर तिथं आपण वापरूया आणि डेरिव्हेटिव्ह काढूया. बघा आता एक्स आहे तसंच लिहिते मी. एक्स इज इक्वल टू 3 cos t मायनस 2 cos क्यूब टी. एक्स इज इक्वल टू 3 cos t मायनस 2 cos क्यूब टी. डिफरन्शिएट लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. डिफरन्शिएट आपण करणार. Therefore, dx by dt is equal to 3 into कॉन्स्टंट बाजूला ठेवला आणि d by dt कुणाची घ्यायची आपल्याला डायरेक्ट घेतली तरी चालेल, पण या एका एक्झाम्पल मध्ये मी पूर्ण आधी घेऊन दाखवते तुम्हाला. d by dt ऑफ cos t हे सेपरेट करणार. मायनस 2 बाजूला राहिलं आणि d by dt कुणाची काढणार आहे आपण cos क्यूब टी. मग cos क्यूब टी आपण कसं लिहू शकतो, cos t ब्रॅकेट क्यूब असंही लिहू शकतो. मग त्याच्यानुसार आपण लिहिलंय बघा इथं. दॅट इज इक्वल टू 3 टाइम्स cos t ची डेरिव्हेटिव्ह cos x ची डेरिव्हेटिव्ह येणार मायनस sin x. cos t ची डेरिव्हेटिव्ह येणार मायनस sin t मायनस 2 टाइम्स cos क्यूब टी. इथं आता दोन फंक्शन आहेत. एक क्यूबचं फंक्शन, एक x रेस टू n चं, आणि दुसरं आहे ते ट्रिग्नोमेट्रिक कॉसचं फंक्शन आहे. मग पहिल्यांदा क्यूबचं काढावं लागेल आणि मग आतल्याचं डेरिव्हेटिव्ह जे आहे ते सेपरेट आपल्याला काढावं लागेल. मग एक्स क्यूबची डेरिव्हेटिव्ह किती येते 3x स्क्वेअर. त्यानुसार cos t ब्रॅकेट क्यूबची डेरिव्हेटिव्ह किती येणार 3 cos t ब्रॅकेट स्क्वेअर. आणि पुढे आहे d बाय dt ऑफ सेपरेट. परत आपल्याला cos t ची डेरिव्हेटिव्ह काढावी लागेल. मग आता बघूया किती येते ही. इथं मल्टिप्लिकेशन लिहिते. मायनस 3 sin t मायनस 6 किती आलं cos स्क्वेअर टी. आणि cos t ची सेपरेट डेरिव्हेटिव्ह येणार मायनस sin t. किती मिळते बघूया. मायनस 3 sin t मायनस 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 प्लस होणार 6 cos स्क्वेअर टी sin t. मग यामधनं आपल्याला काय कॉमन निघत असेल तेवढं कॉमन काढू आणि काय मिळते आपल्याला ते बघूया. दॅट इज इक्वल टू मायनस 3. आपण असं करूया मायनस 3 त्याचबरोबर sin t पण बाजूला काढूया. मायनस 3 काढण्यापेक्षा प्लस 3 काढूया. 3 कॉमन काढू आणि त्याबरोबर sin t कॉमन काढू. मग ब्रॅकेट मध्ये काय राहणार बघा 3 sin t. मग इथं येणार आहे मायनस 1 राहणार. मग असं करू पॉझिटिव्हची टर्म आधी लिहू. त्यातलं आपल्याला 3 बाजूला काढणार आहे, sin t बाजूला काढणार आहे आपण. मग किती शिल्लक राहतं बघा 2 cos स्क्वेअर टी. मग 2 cos स्क्वेअर टी मायनस 1 हे शिल्लक राहणार आहे बघा. इथलं मायनस 1 आणि इथं 2 cos स्क्वेअर टी. मग आता आपल्याला माहिती आहे 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1 हे जे आहे ते किती मिळतं cos 2 थीटा. फॉर्म्युला आहे आपल्याकडं. cos 2 थीटाचा फॉर्म्युला आहे 2 cos स्क्वेअर थीटा मायनस 1. मग यानुसार 2 cos स्क्वेअर टी मायनस 1 याचा फॉर्म्युला कसा येणार आहे बघा. दॅट इज इक्वल टू 3 sin t इंटू ब्रॅकेट लिहिण्याची गरज नाही आपल्याला. किती मिळणार आहे cos 2t. हे जे पहिलं जे आहे ते आपलं इथं कम्प्लीट झालं बघा. एक्स ची डेरिव्हेटिव्ह आपण काढली विथ रिस्पेक्ट टू टी. dx बाय dt किती मिळाले आपल्याला मायनस 3 sin t 3 sin t इंटू काय मिळालेली आहे cos 2t मिळालेला आहे. आता आपण काय करूया y ची डेरिव्हेटिव्ह काय आहे ती काढूया. एक्स ची डेरिव्हेटिव्ह आपण किती काढली dx बाय dt इज इक्वल टू 3 sin t cos 2t. एक आकडा दिला त्याला. आता y ची डेरिव्हेटिव्ह काढूया विथ रिस्पेक्ट टू टी. मग y लिहून घेते. y इज इक्वल टू 3 sin t मायनस 2 sin क्यूब टी. मागाच्या सारखं सेम आता आपल्याला प्रोसिजरनं काय करायचं आहे डेरिव्हेटिव्ह काढायचं. मग dy बाय dt इज इक्वल टू डायरेक्ट आता काढूया. मगाशी मी तुम्हाला पूर्ण सांगितलं होतं, आता डायरेक्ट सांगते. इथं 3 sin t ची डेरिव्हेटिव्ह येणार cos t हे आपल्याला माहितच आहे मायनस 2 टाइम्स sin क्यूब टी. आधी क्यूबची डेरिव्हेटिव्ह काढावी लागेल. मगाशी तुम्हाला cos क्यूबचं जसं सांगितलं तसंच sin क्यूबचं येणार आहे. मग त्यानुसार किती येते बघा sin क्यूब टी ची डेरिव्हेटिव्ह 3 sin स्क्वेअर टी. एक्स क्यूबची डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. त्यानुसार 3 sin स्क्वेअर टी मिळाली इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sin t. sin t ची डेरिव्हेटिव्ह किती येणार cos t. आता किती मिळते बघूया 3 cos t
मायनस 6 साइन स्क्वेअर टी इंटू कॉस टी. आता आपल्याला जेवढं कॉमन मगाशी जसं काढलं तसंच जेवढं कॉमन काढता येईल तेवढं कॉमन काढू. यामध्ये कॉमन काय मिळणार आहे 3 कॉस टी, हे पण कॉमन निघेल. ब्रॅकेटमध्ये काय येणार बघा, इथं 1 येणार. आता ही पॉझिटिव्हची टर्म आहे त्यामुळे पॉझिटिव्हची टर्म आपण आधी लिहिली 1 लिहिली. मायनस इथं 2 टाइम्स साइन स्क्वेअर टी. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा किती असतं कॉस 2 थिटा. मग त्यामुळे किती मिळतंय बघा, दॅट इज इक्वल टू 3 कॉस टी इंटू कॉस 2t. याला आपण 2 आकडा देणार आहे. त्यामुळे पहिली डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळाली dx बाय dt, दुसरी डेरिव्हेटिव्ह मिळाली dy बाय dt. मग त्यानुसार आता dy बाय dx काढूया. dy बाय dx किती येणार आहे, dy बाय dt डिवायडेड बाय dx बाय dt. ते लिहिते मी इथं आता, दॅट इज इक्वल टू dy बाय dt किती आहे ते घालूया, 3 cos t इंटू cos 2t डिवायडेड बाय dx बाय dt काय आहे 3 sin t इंटू किती आलेला आहे cos 2t. मग cos 2t ला cos 2t गेलं, 3 ला 3 गेलं आणि लास्ट आपलं उत्तर जे आहे ते dy बाय dx इज इक्वल टू cos t अपॉन sin t. लास्ट आन्सर जे आहे ते किती मिळालेलं आहे, किती मिळणार आहे cot t, cos अपॉन sin. हे आन्सर आपल्याला मिळालेलं आहे. या पद्धतीनं आपलं 5वं एक्झाम्पल जे आहे ते इथं कम्प्लीट झालं. आता हे 6वं एक्झाम्पल जे आहे ते बघा. x is equal to sin inverse of 2 theta upon 1 plus theta square and y is equal to sec inverse of root 1 plus theta square. जे इन्व्हर्स फंक्शनच्या ह्याला मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेले त्याच्यामध्ये आपण या टाइपचे एक्झाम्पल बघितलेले आहेत. फक्त या टाइपचे म्हणजे 2 वेगवेगळे फंक्शन नव्हते. y is equal to f of x या पद्धतीचंच फंक्शन होतं. आता इथं काय दिलंय बघा, x is equal to sin इन्व्हर्स म्हणजे इन्व्हर्स मध्ये आपल्याला x चं फंक्शन दिलेलं आहे आणि पॅरामीटर आहे थीटा. y दिलेला आहे सेक इन्व्हर्स ऑफ रूट 1 प्लस थीटा स्क्वेअर. आता आपण एक फंक्शन इथं लिहून घेऊया, x इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ 2 थीटा अपॉन 1 प्लस थीटा स्क्वेअर. तर आपल्याला इथं काय करावं लागेल, सबस्टिट्यूशन करावी लागेल, कारण त्याशिवाय सबस्टिट्यूशन केल्याशिवाय आपल्याला हे एक्झाम्पल सोडवता येणार नाही. मग आपण असं करूया, 2 थीटा अपॉन 1 प्लस थीटा स्क्वेअर असा एखादा फॉर्म्युला आहे का ते बघा. म्हणजे जनरली आपलं आहे बघा 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. आपण काय करूया, किंवा असं म्हणू शकतो 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल किंवा एक्स स्क्वेअर प्लस 1 असेल तर आपली सबस्टिट्यूशन काय येतं तर tan हे फंक्शन येतं, tan x हे फंक्शन आपल्याला वापरावं लागतं. मग इथं सबस्टिट्यूशन करूया. लेट थीटा इज इक्वल टू आपण काय वापरूया बघा, टी मध्ये वापरूया, एखादं व्हेरिएबल वेगळं घेऊया. आता थीटा इज इक्वल टू साइन टी म्हणूया. ठीक आहे, थीटा इज इक्वल टू साइन टी म्हटलं. देअरफॉर आता इथं टी इज इक्वल टू साइन इकडे घेऊया, परत आपल्याला टी मध्ये ते वापरावंच लागेल. थीटा इज इक्वल टू आपण काय वापरला आता इथं साइन टी वापरणार आहोत आणि देअरफॉर टी इज इक्वल टू साइन इनवर्स थीटा. परत आपल्याला ते घालावंच लागणार आहे. मग ते आपण नंतर घालूया. आता या फंक्शन मध्ये काय बदल होतो बघा, x इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ साइन टी नाही टॅन टी हे आपल्याला वापरावं लागेल. आणि त्यानुसार आपल्याला काय मिळणार आहे इथं, थीटा इज इक्वल टू टॅन टी जर वापरलं तर टी इज इक्वल टू टॅन इनवर्स थीटा. हे आपल्याला काय होणार, इकडं टॅन इकडे जाणार आणि हा बदल होणार आहे. आता x इज इक्वल टू साइन इनवर्स काय येणार आहे बघा, 2 tan t डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर टी. कारण कसं आहे थीटा इथं आणि इथं आहे थीटा स्क्वेअर. थीटा म्हणजे काय आहे टॅन टी. मग त्याच्यानुसार लिहिलं आपण थीटा स्क्वेअर म्हणजे काय येणार टॅन स्क्वेअर टी येणार आहे. मग 2 tan थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा किती येतं, tan 2 थीटा असतं. मग साइन इनवर्स ऑफ 2 tan थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा हे आपल्याला काय मिळणार आहे, साइन 2 थीटा मिळणार आहे. मग साइन इनवर्स ऑफ साइन 2t येणार. फॉर्म्युला आहे आपल्याकडं. मग त्यानुसार साइन 2t मिळणार आहे. साइन इनवर्सला साइन कॅन्सल होणार कारण दोन्ही अपोजिट फंक्शन्स आहेत. हे फंक्शन आहे हे त्याचे इनवर्स फंक्शन आहे. मग त्यानुसार एक कॅन्सल झालं. x इज इक्वल टू किती मिळालं, 2t मिळालं. मग x इज इक्वल टू वरती t म्हणजे काय आहे टॅन इनवर्स थीटा आहे. मग ते इथं घालते मी टॅन इनवर्स थीटा. हे आपल्याला काय करायचं आता, dy बाय dx काढताना आता इथं आपण डेरिव्हेटिव्ह काढूनच घेऊया. मग dx बाय डी थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा, टॅन इनवर्स
ची डेरिव्हेटिव्ह काय असते, टॅन इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह असते 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. मग टॅन इनवर्स थिटाची डेरिव्हेटिव्ह येणार 1/1 प्लस थिटा स्क्वेअर. ठीक आहे, एक डेरिव्हेटिव्ह मिळाली dx बाय डी थिटा. आता दुसरी डेरिव्हेटिव्ह आपण y ची जी आहे ती या बाजूला काढूया. y इज इक्वल टू सेक इनवर्स ऑफ इनटू ब्रॅकेट 1 प्लस थिटा स्क्वेअर. हे y लिहून घेतलं. जे जिथं आपण इथं थिटा इज इक्वल टू टॅन टी वापरलंय तिथं सुद्धा थिटा इज कारण एकाच ह्याच्यामध्ये दोन आपल्याला सबस्टिट्यूशन करता येणार नाहीत, एकच सबस्टिट्यूशन करावं लागेल. हे सबस्टिट्यूशन आपल्याला तिकडे वापरावं लागेल. मग डायरेक्ट वापरलं तरी चालेल किंवा हे लिहून परत तुम्ही हे करू शकता, एकाखाली एक वापरता येतं. मग इथं आपण काय करूया बघा, लेट किंवा पुट थिटा इज इक्वल टू टॅन टी, देअरफॉर टी इज इक्वल टू टॅन इनवर्स थिटा. ठीक आहे, टॅन इकडे आलं, टॅन इनवर्स मध्ये कन्व्हर्शन झालं. आता इथं y मध्ये बदल करूया आपण. y इज इक्वल टू सेक इनवर्स ऑफ इनटू ब्रॅकेट 1 प्लस थिटा स्क्वेअर. थिटा स्क्वेअर म्हणजे किती येणार आहे बघा, टॅन स्क्वेअर टी. 1 प्लस टॅन स्क्वेअर टी, ब्रॅकेट कंप्लीट झालं. 1 प्लस टॅन स्क्वेअर टी म्हणजे किती येणार, सेक स्क्वेअर टी. फॉर्म्युला आहे आपल्याकडे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं, सेक स्क्वेअर थिटा. मग दॅट इज इक्वल टू सेक स्क्वेअर म्हणजे y किती मिळालं, सेक इनवर्स ऑफ रूट मध्ये सेक स्क्वेअर टी मिळालं. मग दॅट इज इक्वल टू y इज इक्वल टू सेक इनवर्स ऑफ सेक टी आलं. मग सेक इनवर्सला सेक कॅन्सल झालं, देअरफॉर y इज इक्वल टू टी मिळालं. आणि टी म्हणजेच काय आहे आपण वरती लिहिलेलं आहे बघा, टी इज इक्वल टू काय आहे, टॅन इनवर्स थिटा. मग टॅन इनवर्स थिटा आपण लिहूया इथं. देअरफॉर dy बाय डी थिटा काढू आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू थिटा. टॅन इनवर्स थिटाची डेरिव्हेटिव्ह इथं तीच आहे बघा, इथं 2 राहिलं. मग एक्स इज इक्वल टू किती येणार आहे, 2 टाइम्स राहिलं. मग त्यानुसार आपल्याला 1 इंटू 2 म्हणजे 2/1 प्लस थिटा स्क्वेअर आले. हे आपल्याला मिळालेलं इथं 2/1 प्लस थिटा स्क्वेअर. आणि इथं किती मिळणार आहे, टॅन इनवर्स थिटाची डेरिव्हेटिव्ह जी आहे ती 1/1 प्लस थिटा स्क्वेअर. मग dx बाय डी थिटा आपल्याला मिळालेला आहे, dy बाय डी थिटा आपल्याला मिळालेला आहे. आता आपण पुढे काय करूया, dy बाय dx काढूया. आता dx बाय डी थिटा आपल्याला किती मिळालं, 2/1 प्लस थिटा स्क्वेअर. dy बाय डी थिटा किती मिळालं, 1/1 प्लस थिटा स्क्वेअर. आपल्याला शेवटी काय काढायचं आहे आता, dy बाय डी एक्स मग dy बाय डी थिटा डिव्हायडेड बाय dx बाय डी थिटा हे आपण काढणार आहोत. मग इथं लिहूया आता dy बाय डी थिटा. मग dy बाय डी थिटा किती आहे, 1/1 प्लस थिटा स्क्वेअर डिव्हायडेड बाय dx बाय डी थिटा आहे 2/1 प्लस थिटा स्क्वेअर. मग 1 प्लस थिटा स्क्वेअरला 1 प्लस थिटा स्क्वेअर काय होणार, हे दोन्ही कॅन्सल होणार. आणि लास्ट जे आन्सर आहे आपल्याला उत्तर किती मिळणार आहे बघा, 1/2 मिळणार आहे. हे आपलं 6वं एक्झाम्पल जे आहे ते इथं कम्प्लीट झालं. आता हे 7वं एक्झाम्पल बघूया आपण. एक्स आहे ते टी मधलं फंक्शन आहे, वाय आहे ते पण टी मधलं फंक्शन आहे. म्हणजे आपल्याला dx बाय dt आणि dy बाय dt काढायचं. एक एक करून आपण काढूया. पहिल्यांदा एक्स लिहून घेते, एक्स इज इक्वल टू लेट काय असेल, कन्सिडर काय असेल ते आपण पुढे लिहू शकतो. पहिल्यांदा सुरुवातीला एक्स इज इक्वल टू टी प्लस 1/t रेज टू ए. याची डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्ट आता काढूया. हे फंक्शन कशा टाइप मध्ये दिसतं बघा, खाली टी मधलं फंक्शन आहे म्हणजे जनरली एक्स मधलं असतं आणि वरती ए म्हणजे कॉन्स्टंट आहे म्हणजे एक्स रेज टू एन. याचा फॉर्म्युला वापरून आपल्याला dx बाय dt काढावं लागेल. मग dx बाय dt इज इक्वल टू एक्स रेज टू ए. थोडक्यात जर आपण म्हटलं तर फॉर्म्युला कसा येणार आपला, a इंटू एक्स रेज टू n मायनस 1. मग आपल्याला काय करावं लागेल, एफ ऑफ एक्स रेज टू ए आहे किंवा एफ ऑफ एक्स रेज टू n आहे. मग त्यानुसार फॉर्म्युला येणार n इंटू एफ ऑफ एक्स रेज टू n मायनस 1 इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. म्हणजे हे एफ ऑफ एक्स जे आहे आतमधलं त्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला सेपरेट काढावं लागेल. मग आता इथं काढूया. इथं काय येणार, ए पुढे येणार आहे, ए इंटू एफ ऑफ एक्स म्हणजे टी प्लस 1/t हे लिहिलं, रेज टू ए मायनस 1. ए एक न कमी होणार हे लिहिलं. आता पुढं परत डी बाय डी टी ऑफ 1 प्लस 1/t that is equal to a into t plus 1/t raised to n a minus 1. आता into आता 1 plus 1/t ची डेरिव्हेटिव्ह काय येते बघा, 1 ची डेरिव्हेटिव्ह येणार 0 प्लस
वन अपॉन टी आहे. वन अपॉन टी ची जसं वन अपॉन एक्स ची डेरिव्हेटिव्ह असते मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअर, तशीच वन अपॉन टी ची डेरिव्हेटिव्ह येणार आहे मायनस वन अपॉन टी स्क्वेअर. मग हेच आता जरा नीट लिहूया आपण. किती येते बघा, दॅट इज इक्वल टू ए इंटू टी प्लस वन अपॉन टी रेस टू एन मायनस ए मायनस वन इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार मायनस वन अपॉन टी स्क्वेअर आहे. तसंच लिहूया आपण, कारण ते पुढे काय होणार, कारण त्याच्यामध्ये सुद्धा टी प्लस वन अपॉन टी आपल्याला दिसतंच, त्यामुळे ते काय होणार आहे शेवटी कॅन्सल होणार आहे आणि आपल्याला म्हणजे मायनस वन अपॉन टी स्क्वेअर आपोआपच न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये इथं काय होणार कॅन्सल होणार. हे किती मिळालं आपल्याला, एक्स ची डेरिव्हेटिव्ह मिळाली, इथं लिहिली आहे. आता तशीच वाय ची डेरिव्हेटिव्ह जी आहे ती आपण इथं काढूया. वाय लिहूया ए रेस टू टी प्लस वन अपॉन वन प्लस वन अपॉन टी नाही टी प्लस वन अपॉन टी ची डेरिव्हेटिव्ह. मग त्यानुसार किती येते बघा, टी ची डेरिव्हेटिव्ह येणार वन, वन अपॉन टी ची डेरिव्हेटिव्ह येणार मायनस वन अपॉन टी स्क्वेअर आणि आपल्याला किती डेरिव्हेटिव्ह मिळणार आहे बघा, टी प्लस वन अपॉन टी ची डेरिव्हेटिव्ह येणार वन मायनस वन अपॉन टी स्क्वेअर. थोडंसं इथं मी लिहिताना हे झालं होतं, गडबड झाली होती बघा, इथं मी चुकून वन म्हटलं होतं. टी प्लस वन अपॉन टी ची डेरिव्हेटिव्ह किती येणार वन मायनस वन अपॉन टी स्क्वेअर. हे आपल्याला डीएक्स बाय डी टी मिळालं. आता आपण काय काढूया, वाय ची डेरिव्हेटिव्ह काढूया. मग डीवाय बाय डी टी काढायचंय आपल्याला. मग हे फंक्शन कसं दिसतंय बघा, ए रेस टू एक्स या पद्धतीनं दिसतं. मग ए रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह किती असते, ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. मग इथं लिहूया आता, मग ए रेस टू एक्स म्हणजे ए रेस टू टी प्लस वन अपॉन टी, ए रेस टू एफ ऑफ एक्स याची डेरिव्हेटिव्ह काय येणार, ए रेस टू एफ ऑफ एक्स लॉग ए इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. मग ए रेस टू एफ ऑफ एक्स लिहिलं, पुढे लॉग ए लिहिणार आणि परत डी बाय डी टी आपण कुणाची काढणार आहे, टी प्लस वन अपॉन टी ची काढणार आहे. मग किती येते बघूया, दॅट इज इक्वल टू ए इंटू टी प्लस वन अपॉन टी इंटू लॉग ए. इथं पुढं हे घातांकामध्ये टी प्लस वन अपॉन टी घातांकामध्ये लॉग ए रेस टू असं सेपरेट पुढंच आहे. लॉग ए मिळालेला आहे. टी प्लस वन अपॉन टी ची डेरिव्हेटिव्ह वरती काढलेलीच आहे आपण. किती येते, टी ची डेरिव्हेटिव्ह वन, वन अपॉन टी ची डेरिव्हेटिव्ह मायनस वन अपॉन टी स्क्वेअर, म्हणजे आपल्याला किती मिळाली वन मायनस वन अपॉन टी स्क्वेअर, वन मायनस वन अपॉन टी स्क्वेअर. आता आपण काय काढून घेतलंय, डीएक्स बाय डी टी काढून घेतलं, डीवाय बाय डी टी काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे तर डीवाय बाय डीएक्स जे आहे ते काढायचं आहे. ते आपण काढूया. आता काय आलेलं आहे बघा, डीएक्स बाय डी टी आपण काढून घेतलं, डीवाय बाय डी टी काढून घेतलंय. एक आणि दोन असे आकडे दिलेले आहेत. आपल्याला शेवटी उत्तर काय काढायचं आहे तर डीवाय बाय डीएक्स काढायचं आहे. मग डीवाय बाय डीएक्स म्हणजे डीवाय बाय डी टी डिव्हायडेड बाय डीएक्स बाय डी टी. मग आता डीवाय बाय डी टी लिहूया. फक्त पुढे काय करायचं आपल्याला, सॉल्व्ह करायचं आहे आणि जे काय आन्सर आहे ते शेवटी इथे काय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कुठं वापरायचं नाहीये, त्यामुळे आपल्याला जे काही शिल्लक राहील ते आपलं उत्तर असणार. मग डीवाय बाय डी टी लिहूया. डीवाय बाय डी टी किती आहे, ए रेस टू टी प्लस वन अपॉन टी हे लिहिलं इंटू लॉग ए इंटू वन मायनस वन अपॉन टी स्क्वेअर डिव्हायडेड बाय डीवाय बाय डी टी झालं. डीएक्स बाय डी टी लिहूया, ए इंटू टी प्लस वन अपॉन टी रेस टू ए मायनस वन आणि पुढे आहे वन मायनस वन अपॉन टी स्क्वेअर. यातलं हे सेकंड ब्रॅकेट आहे ते ब्रॅकेटला ब्रॅकेट कॅन्सल होणार आहे. ए ला ए कॅन्सल होत नाही कारण ए रेस टू आहे आणि इथं नुसतं ए आहे. अजून थोडं सोडवता येईल आपल्याला. पुढं काय करता येईल बघा, ही टर्म खालची आहे तिथंच राहू दे. फक्त ए जे आहे ते आपण काय करूया, कारण बेस सेम दिसतात. बेस सेम असतील तर आपण हे वरती घेऊ शकतो. ए म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, ए रेस टू वन ते वरती घेऊया आणि याच्या बरोबर काय करूया आपण ते जोडूया. फक्त ए रेस टू वन वरती जाताना काय होणार आहे, मायनस वन होणार आहे. मग त्यानुसार काय येणार बघा आपलं लास्ट आन्सर, ए रेस टू टी प्लस वन अपॉन टी मायनस वन. म्हणजे आपण पाया समान असेल तर घातांकाची बेरीज करतो. इथं घातांक आहे टी प्लस वन अपॉन टी आणि हा घातांक वरती गेल्यावर मायनस वन होणार. हे फक्त आपण जोडायचं आहे, एवढंच करूया. ब्रॅकेट टाकूया वाटल्यास. आणि काय आहे इथं लॉग ए पुढे जोडलेलंच आहे आणि डिवायडेड बाय जे काही शिल्लक राहिलेलं आहे ते लिहूया, टी प्लस वन अपॉन टी रेस टू ए मायनस वन. आपल्याला डीवाय बाय डी एक्स शेवटी काय मिळालं बघा, ए रेस टू टी प्लस वन अपॉन टी मायनस वन इंटू लॉग ए डिव्हायडेड बाय टी प्लस वन अपॉन टी इंटू ए रेस टू ए मायनस वन. आता हे आपलं 7वं एक्झाम्पल जे आहे ते इथं कम्प्लीट झालं. आता याच्यानंतर आपण उद्याच्या तासाला काय करूया, अजून काही एक्झाम्पल थोडीशी वेगळ्या पद्धतीनं, म्हणजे थोडंसं याच्यामध्ये ऍडिशन असणार आहे
असंच आपल्याला dx बाय dt dy बाय dt सगळं काढायचं आहे आणि पुढे थोडंसं सॉल्व्ह करायचं आहे. मग ती एक्झाम्पल काय करूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करू बघूया. ठीक आहे. ओके बाय.